नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 6 जानेवारी 2026 वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थी. इंग्रजी नववर्ष 2026ची सुरुवात झाली आहे आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारक योग हा जुळून आलेला आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती स्मरण पूजनाने केली जाते. जे कार्य हाती घेतले आहे ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावे, अडथळे संकट समस्या या दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते. आणि यामध्ये गणपती बाप्पांची उपासना करण्यासाठी चतुर्थी तिथीला सर्वाधिक जास्त महत्त्व आहे. 2026 मधली पहिल्यांदाच संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे आणि संकष्टी चतुर्थीला अंगारक योग येणे अतिशय शुभ मानले जाते. गणपती हा सृष्टीचा निर्माता कर्ता असल्याचे मानले जाते. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची आराधना केल्याने व्यवसायात सोबतच करिअरमध्ये देखील प्रगती होते. जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या येत असतील तर या संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही व्रत करू शकता. जर या दिवशी आपण व्रत केले तर आपल्याला वर्षभरात येणाऱ्या सर्व चतुर्थींचं शुभफळ प्राप्त होते. तसेच ज्यांना प्रत्येक महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येते तिचं व्रत करायचं असेल तर त्यांनी या नवीन वर्षातील पहिल्या अंगारक चतुर्थीपासून तुम्ही हे व्रत जे आहे तर ते सुरू करू शकता. या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट हे दूर होतात, कारण श्री गणेशाला संकट तारणारा म्हणतात. त्याची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. या दिवशी व्रत केल्याने घरात सुख समृद्धी येते, धनलाभ होऊन व्यवसायामध्ये वृद्धी होते. तसेच हे व्रत आईने केल्याने मुलांची भरभरून प्रगती होते, सर्व मनोकामना या पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खास करून काही प्रभावी उपाय हे मुलांसाठी केले जातात, कारण गणपती बाप्पा हे बुद्धीची आणि ज्ञानाची देवता आहेत. आणि म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. मंगळवारी अंगारकी चतुर्थीला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल, पण प्रत्येक आईने मुलांसाठी इथे लावा एक दिवा. हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट अडचणी विघ्न दूर होऊन अभ्यासात प्रगती, नोकरीत व्यवसायात भरभरून यश मिळेल. मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. तर हा दिवा कुठे लावायचा, कसा लावायचा आणि कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. चला तर मग मंडळी या व्हिडिओला सुरुवात करूया. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी 6 जानेवारी 2026 रोजी करायचा आहे. या दिवशी अंगारक योग निर्माण झालेला आहे आणि या दिवशी तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असेल तर सकाळी 9:30-10च्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि जर सकाळी नाही शक्य झाले तर मग तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करू शकता. हा जो दिवा आहे तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आपल्या घरात जी लहान मुलं असतात ती सतत हट्टीपणा, चिडचिड करत असतात, सांगितलेलं ऐकत नाही किंवा सतत उद्धटपणाने मागे फिरून बोलतात, सतत किरकिर करत असतात किंवा काही मुलं सतत आजारी पडत असतात. बऱ्याच वेळा मुलं बघा जेवणसुद्धा सोडून देतात. सतत मुलांना बाहेरची नजर जी आहे तर ती लागत असते. बऱ्याच वेळा काय होतं की आपली मुलं घरातून बाहेर जातात. बाहेरची प्रत्येक लोक चांगली असतात असं नाही, काही वाईट विचाराची सुद्धा लोक असतात. त्यांची नजर जर आपल्या मुलांवरती पडली तर त्या लोकांचे दोष जे आहेत तर ते आपल्या मुलांना लागत असतात.
आणि यामुळे मुलं जेवण सोडून देणे किंवा सतत आजारी पडणे यासारख्या समस्या या मुलांना येत असतात. तसेच जी मोठी मुलं आहेत, शिक्षण घेत आहे, भरपूर अभ्यास करत आहे, परंतु मुलांच्या लक्षात राहत नसेल. बऱ्याच वेळा आपली मुलं अभ्यास करतात, जेव्हा ते परीक्षेला जातात, परंतु परीक्षेला गेल्यानंतर त्यांना काहीही आठवत नाही. तसेच बऱ्याच वेळा मुलांना अभ्याससुद्धा करावासा वाटत नाही. मुलांचं मन जे आहे तर ते अजिबात अभ्यासामध्ये लागत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होती, परंतु अचानक मुलांनी अभ्यास सोडून दिला. अचानक मुलांचे लक्ष जे आहे तर दुसरीकडे केंद्रित झालेले आहेत. मोबाईलमध्ये मुलांचं जास्त लक्ष लागत असेल किंवा मोठी शिकलेली मुलं आहेत, परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा त्यांचा विवाह योग जुळून येत नाही. तसेच ज्यांची मुलं बाहेरगावी शिकायला आहेत, बाहेरगावी त्यांचं उत्तम शिक्षण हवं, ज्या कामासाठी तुमची मुलं तिथं गेली आहेत त्यांना त्यामध्ये यश मिळावं, असं सुद्धा प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. आणि म्हणून तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तरीही तुम्ही घरी राहून मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करू शकता. जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि 100% तुम्हाला यश मिळवून देणारा हा उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाने या अंगारकी चतुर्थीला हा उपाय करायचा आहे. जर घरामध्ये आईला काही मासिक धर्म असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल, किंवा तुमची मुलं जर मोठी असेल तर तुम्ही स्वतः मुलांकडून हा उपाय जो आहे तर तो करून घ्यायचा आहे. कारण बघा, गणपती बाप्पा हे सुखकर्ता, विघ्नहर्ता, मंगलदाता देवता आणि संकटमोचक मानले जाते. गणेशाची आराधना करण्यासाठी खूप काही कठीण नियम पाळले जात नाही. गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानले जातात आणि जो पण व्यक्ती भक्तिभावाने श्री गणेशाची आराधना करतो, उपाय करतो, त्या व्यक्तीवरती गणपती बाप्पा हे खूप लवकर प्रसन्न होतात. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की बाप्पा हे विघ्नहर्ता आहे, परंतु ते विद्येचे देखील देवता मानले जाते. सर्व देवतांमध्ये गणपती बाप्पा हे अतिशय हुशार आणि बुद्धिमान देवता आहेत आणि म्हणून या दिवशी मुलांसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं, यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत. गणपती बाप्पांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि मूर्ती जर असेल तर तुम्हाला मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर फक्त स्वच्छ पुसून काढा. यानंतर गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, चंदन, फुले अर्पण करायचे आहेत. जास्वंदाचं फुल हे बाप्पांना अत्यंत प्रिय आहे, म्हणून तुमच्याकडे जास्वंदाचं फुल असेल तर ते अर्पण करा किंवा झेंडूची तुम्ही फुलं अर्पण केली तरीही चालेल. यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून अर्पण करायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा शक्य असेल तर 108 वेळा जप करा. नसेल शक्य तर तुम्ही 1 वेळा किंवा 11 वेळा या मंत्राचं पठण केलं तरीसुद्धा चालेल. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने गणपती बाप्पांची विधिवत पूजा करतात, सेवा करतात, तेव्हा देव हे प्रसन्न होतात आणि यानंतर आपण जे काही उपाय करतो तेव्हा त्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. म्हणून डायरेक्ट उपाय न करता सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा, आरती करा आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे हे तुम्हाला समजत आहे. सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्ही करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा लागणार आहे. मातीची पंती तुम्हाला घ्यायची आहेत. मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात, त्यामुळे दिवा घेताना मातीचा घ्या आणि चांगला घ्यायचा आहे. कुठेही तुटलेला, फुटलेला असा घेऊ नका. अगोदर तुम्ही वापरलेला आहे तो घेतला तरीही चालेल. यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेलच तुम्हाला घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. जर तुमच्याकडे मोहरीचं तेल हे घरामध्ये नसेलच तर मग तुम्ही साधं तेल दिव्यामध्ये घातलं तरीही चालेल. आणि यानंतर दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहेत किंवा काळी मोहरी तुम्ही टाकू शकता. यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत. तुम्ही ही दुहेरी कापसाची वात बनणार आहे तेव्हा त्याला थोडंसं हळद आणि कुंकू लावायचं आहे आणि ती वात तुम्हाला थोडीशी लाल पिवळी बनवायची आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहेत. यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला हळद, कुंकू आणि तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकवरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे. यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि यानंतर दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये 5 काळे मिरे टाकायचे आहेत. काळे मिरे घेताना अखंड घ्यायचे आहेत
आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत। यानंतर 5 कापूरवड्या देखील तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत। भीमसेनी कापूर असेल तर तोच घ्या, नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी सुद्धा चालेल। यानंतर दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायची आहेत। धूप, दीप, अगरबत्ती वळून घ्यायची आहेत आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला 1 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे आणि शक्य असेल तर 11 वेळा तुम्ही पठण करा। 11 वेळा शक्य नसेल तर 1 वेळा तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल। यानंतर तुम्हाला 1 वेळा गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला 21 वेळा ओम श्रीं विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांच्या जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत। आता जर तुमच्या मुलांना वाचता लिहिता येत असेल तर मुलांकडून तुम्ही या सेवा ज्या आहेत तर त्या करून घ्या। जसे की गणपती अथर्वशीर्ष असेल, गणपती स्तोत्र असेल किंवा गणपती बाप्पांचा मंत्र असेल तर या सेवा तुम्हाला मुलांकडून करून शक्य झालं तर मुलांकडून करून घ्या, नाही शक्य झालं तर आई किंवा वडिलांनी केल्या तरी सुद्धा चालेल। आणि यानंतर हा दिवा तुम्हाला अंगारकी चतुर्थीपासून ते पुढे 21 दिवस आपल्याला कंटिन्यू हा जो दिवा आहे तर हा असाच लावायचा आहे। सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे। फक्त दररोज दिवा लावताना दिव्यामधली वात तुम्हाला बदलायची आहेत। दिव्यामध्ये जे 5 काळे मिरे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला बदलायचे आहेत। दररोज तुम्हाला 5 काळे मिरे नवीन टाकायचे आहेत, नवीन वात लावायचे आहेत आणि जे पहिले काळे मिरे असणार आहेत किंवा ज्या वाती असणार आहेत तर त्या एका डब्यामध्ये तुम्ही साचवून ठेवा। 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर 22व्या दिवशी त्या तुम्ही सगळ्या निर्माल्यमध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे। आता तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असेल ना तर तुम्हाला 2 मुलांसाठी वेगवेगळे दिवे लावायचे आहेत। एका मुलासाठी 1 दिवा, असं तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 दिवे तुम्हाला लावायचे आहेत। सेवा करताना तुम्ही एकच सेवा एकत्र करा, पण दिवे जे आहेत ते तुम्हाला वेगवेगळे लावायचे आहेत। आणि दिव्यामध्ये ज्या कापूरवड्या असणार आहेत तर त्या विरघळून जातात, म्हणून कापूरवड्या तुम्हाला बदलण्याची गरज नाही। तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर आई किंवा वडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला तरी सुद्धा चालतो। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मुलांकडून 21 दुर्वांची जुडी ही गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगायची आहेत, मुलांच्या हातून अर्पण करायच्या आहेत। या दिवशी जर मुलांनी गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण केल्या तर मुलांची इच्छा ही खूप लवकर पूर्ण होते। येणारं वर्ष हे मुलांना सुखाचं, आनंदाचं आणि आरोग्याचं जाईल। तसेच या नवीन वर्षामध्ये मुलांची भरभरून प्रगती होईल आणि हा उपाय केल्याने तुम्हाला स्वतः काही दिवसातच अनुभव येईल। काही दिवसातच मुलांची जी काही प्रगती थांबलेली होती तर ती प्रगती पुन्हा चालू होईल। जे काही दोष मुलांचे होते तर ते निघून जातील आणि प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय अवश्य करायचा आहे। आणि अंगारक योग जो आहे तर तो वारंवार निर्माण होत नाही। योगायोगाने वर्षातील पहिल्याच महिन्यामध्ये हा अंगारक योग आला आहे आणि अंगारक योग हा अतिशय दुर्मिळ असतो। या दिवशी गणपती बाप्पा स्वतः आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून वातावरणामध्ये जे गणपती तत्व आहे तर ते 1000 पटीने कार्यरत असते। आणि या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता, ज्या काही सेवा करता त्याचा तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होते। आणि म्हणून हा उपाय तुम्ही आवर्जून या अंगारकी चतुर्थीला प्रत्येक आई किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचं आहे। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।